तर यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निशाणा साधलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जीआर काढलाय, त्याविरोधात भुजबळ राज्यभर का फिरतायत असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केलाय। तर मराठा समाजाचं जिंकलेलं मन फडणवीसांनी दुखवू नये असंही जरांगे यांनी म्हटलंय। सध्या काही निवडणुकी ओबीसी वाडावडी चालल्या, जेवल्याच्या अलिबाबाकडे किती, त्यांच्याकडे किती, त्याच्याकडे किती, अशी वाडाथडी चालली। आणि यांना फक्त मोर्चाला आणि मतदानाला पाहिजे, नोकऱ्याला लागतील नाही लागतील काही यांना देणं घेणं नाही। छगन भुजबळला जर त्यांनी सांगितलं ती टप्परच नाही नाशिक सोडायची। फडणवीस साहेबांनी जी आर काढला ना, त्या विरोधात हेवकच करायचे बरं येतोय। जिंकलेले म्हण मराठ्यांचे दुःख देऊ नये ही माझी अपेक्षा आहे फडणवीस साहेब म्हणतात। मराठ्यांचे मन तुम्ही जिंकलेत, मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार आहे, या आशेवरती मराठा समाज तुमच्याकडे बघतोय। पुढे काय करायचं तुम्ही तुमचं बघा, आम्ही खंबीर आहेत, आरक्षण घ्या। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेवर लवकर निर्णय व्हावा यासाठी याचिकाकर्त्यानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख झाला, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक आत्महत्या होत असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे या प्रकरणावर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे। त्यानुसार या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडते। प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला देण्यात यावेत अशी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती। विरोधकांच्या आरोपांनंतर राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। विरोधकांनी केलेल्या आरोपांची केंद्रीय निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली आहे। आता विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। विरोधी पक्षातील सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली होती। महत्त्वाचं म्हणजे यावेळी राज आणि उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे। त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी आणि गटाध्यक्षांचा मेळावा घेण्याचे निश्चित केलंय। हा मेळावा रविवारी 19 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होईल। राज्य निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीनंतर निदर्शनास आलेल्या काही महत्त्वाच्या बाबींसंदर्भात राज ठाकरे या बैठकीमध्ये गटाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि सूचनाही देतील। राज्यामध्ये निवडणुका होतील की नाही याबाबत शंका आहे असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय। राज्य सरकारनं मतदारांना फसवल्यानं राज्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, त्यामुळे या निवडणुका सरकारला जड जाणार असल्याचंही ते म्हणतात आणि त्यामुळे ते होतील की नाही याबाबत शंका असल्याचं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय। सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोष आहे। सरकारनं प्रत्येक टप्प्यावर काल गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून त्यांनी त्या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे। सरकारला असं वाटत होतं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कितीही उशीर केला तरी काही हरकत नाही, परंतु कोर्टानं आदेश दिल्यामुळे त्यांची धावपळ झाली आहे। मात्र या निवडणुका विद्यमान सरकारला जड जाणार याचा अंदाज आलेला आहे, त्यामुळे त्या निवडणुका होतील की नाही हीच खरी मनामध्ये शंका आहे। उद्धव ठाकरेंनी सामनाच्या दिवाळी अंकामध्ये संपादकीय लेखामधून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। आमदार खासदारांची खरेदी विक्री 50 आणि 100 कोटींना होते, मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केवळ 5 ते 10 हजारांचीच का दिली जाते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे पोट भरणाऱ्या राजधानी मुंबईची चारही बाजूंनी लुटमार सुरू असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकीकडे महायुतीच्या आणाभाका घेत आहेत, पण ठाणे महानगरपालिकेमध्ये मात्र महायुतीमध्ये एकलाच चलोचा नारा घुमायला लागलाय। भाजप आणि शिवसेनेनं ठाण्यामध्ये स्वबळाचा नारा दिलाय। भाजपच्या बैठकीमध्ये अब की बार 70 पार आणि भाजपचाच महापौर असा नारा देण्यात आलाय। अभी नहीं तो कभी नहीं, चप्पा चप्पा भाजप अशी घोषणाबाजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तर त्याआधी शिवसेनेनंही स्वबळाचा सूर आळवलाय। नरेश म्हस्केंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटलाय। त्यामुळे शिंदेच्या ठाण्यामध्ये दोन्ही पक्षांनी वेगळी वाट धरल्यास नेमकी कुणाची सरशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कभी नहीं,
दरम्यान ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून देण्यात आलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांना वाटत असतं उमेदवारी मिळावी, त्यामुळे असे नारे देत असतात असं शिंदेंनी म्हटलंय. कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे. शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. कार्यकर्त्याची भावना असते. महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंतर ठाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील स्वबळाचा नारा दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली असल्याची पक्षाचे सरचिटणीस आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी माहिती दिली आहे. भाजपनं अबकी बार 70 पारचा नारा दिल्यानंतर अबकी बार 25 पारचा नारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलाय. ठाणे शहरातले महापालिकेच्या हद्दीतले भिवंडी महापालिकाचे आणि इतर ठिकाणी आम्ही आधीच सांगितलंय की आम्हाला स्वबळावरच जायचंय. कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या 20 वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचा नाहीये. ठाण्यात पालिका निवडणुकीच्या कामाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोग कार्यालयामध्ये मतदार याद्यांचं काम सुरू झालंय. राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या याद्या प्रभाग समितीनुसार वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. 9 प्रभाग समितीमध्ये या याद्यांचं वितरण होणार आहे. येत्या 6 ते 14 तारखेपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना घेतल्या जातील, तर 14 ते 28 तारखेपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसंवादाला आता पहिल्यांदाच भाजपकडून उत्तर दिलं जात आहे. चिंचवड विधानसभेमध्ये पार पडलेल्या जनसंवादाला अवघ्या 24 तासातच भाजपचे आमदार शंकर जगतापांनी जन की बातचं आयोजन करून उत्तर दिलंय. महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष असला तरी अजित पवारांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून आगामी महापालिकेची मोर्चेबांधणी सुरू केली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या आमदारांना अजित पवारांना उत्तर द्यायला लावलंय का? आजवर आमदार आपल्या दारी सुरू असलेल्या योजनेला आता जन की बात हे नाव देण्यात आलंय का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालंय. माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. तर माजी सभागृह नेता सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरातील या सर्व स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय. तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपमधून एकला चलोचा सूर पाहायला मिळतोय. तर भाजपच्या हालचालीनंतर शिवसेनाही तयारीला लागली आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना या बैठकीमध्ये दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री फडणवीस बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होतील. मुख्यमंत्री फडणवीस आज काही उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी देखील उपस्थित राहतील. सिडकोनं सर्वसामान्यांच्या घरांसाठी निश्चित केलेल्या 1.25 किमती एबीपी माझाच्या दणक्यानंतर कमी करण्यात येणार आहेत. सिडकोचे सहमहाव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी ही माहिती दिली आहे. सिडकोनं वाशीमधल्या गृहप्रकल्पासाठी दिलेली 2030 सालची मुदत देखील 2 वर्षांनी कमी करण्यात आली आहे. या गृहप्रकल्पासाठीची अंतिम मुदत 2028 करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना 2030 सालाची प्रतीक्षा न करता 2028 सालीच घराच्या चाव्या मिळतील. दरम्यान सिडकोचे सहमहाव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी कॅमेरावर बोलण्यास मात्र नकार दिलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरणाऱ्या वसई विरारमधल्या महिला बचत गट आणि आशा वर्करमधल्या महिलांना 1 वर्षापासून प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे त्यांनी यंदाची दिवाळी अंधारात जाणार असल्याचं सांगितलंय. या महिलांनी वसई विरार महापालिकेविरोधात रोष व्यक्त केलाय. या संदर्भात आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो संपर्क होऊ शकलेला नाहीये. बचत गटाच्या जेवढ्या काही लाडक्या बहिणी असतील त्यांचा टार्गेट दिलेलं का या वेळेतच पूर्ण करायचं. आम्ही रात्रीचा दिवस केला, कोणी ओटीपी देत नव्हतं, त्यांना मग आम्ही सांगायचं का आम्ही इकडनं आहोत, असं आहे, तुम्हाला 1500 येणार आहेत. म्हणजे एकेकाळी घसा आम्ही कोरडा करून बोलत होतो आणि त्यांचे फॉर्म भरले. पण ज्या वेळेस पैसे द्यायचे त्यांना तर 1500 येतात,
पण आम्हाला एका फॉर्म मध्ये 50 रुपये सांगितले ते अजूनपर्यंत भेटले नाहीयेत। मग कुठेतरी आमच्या जोडीला असं नेहमी का होतं? यापुढे कुठल्या योजना आल्या तर आम्ही महिला बचत गट लाभ घेणार नाही। आम्ही रात्रंदिवस हे केलं, आम्हाला सांगितलं का महिलांकडून पैसे नाही घ्यायचे, आम्ही कोणाकडून 1 रुपया नाही घेतला। सायबरमध्ये लोकांनी 200-300 रुपये घेऊन फॉर्म भरलेत, आम्ही काही न घेता आम्ही महिलांचे फॉर्म भरले। ही आम्ही चुकी केली का? कुठेतरी तुम्ही अंगणवाडी सेविकांना तुम्ही प्राधान्य देतात आणि महिला बचत गट आहेत, आशा वर्कर आहेत, त्यांना का डावललं जातं? हे मला उत्तर शासनाला विचारायचं आहे। वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती सुरू झाली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विरार फाटा आणि पेल्लार फाटा दरम्यान ही गळती सुरू झाली असून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू झालंय। काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 8 ते 9 तासांचा वेळ लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। दरम्यान या गर्दीमुळे नालासोपारा, पेल्लार, धानिव, नवघर, माणिकपूर, वसई, नायगाव आणि त्यासोबतच वसईगाव परिसरामध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील। दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं शहरामधील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल। आजपासून अमरावती जिल्ह्याचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा कंत्राटदार आणि मजुरांकडून देण्यात आलाय। महाराष्ट्र प्राधिकरण कार्यालयामध्ये काल कंत्राटदारांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। यावेळी अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची थकबाकी मागील 1 वर्षापासून दिली नसल्याचा आरोप कंत्राटदार आणि मजुरांकडून करण्यात येतोय। त्यामुळे आता ऐन दिवाळीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार का अशी चिंता जिल्हावासियांना सतावतीये। राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा उपक्रम राबवण्यात येतोय। राज्यामधली 500 मंदिरं, 60 राज्य संरक्षित किल्ले आणि 1800 बारवांच्या संवर्धनासाठी बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री आशिष शेलारांनी दिल्या। त्या बृहत आराखड्यामध्ये त्याचं जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक किंवा फुटफॉल वाढवणं याचा समावेश असेल। मैत्रीच्या सोबतीनं पुरातत्व विभाग ज्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करेल अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमधली ऐतिहासिक स्थळं, मंदिरं, गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक आराखडा तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। इलेक्ट्रिक बोटीची आशियामधली पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईमध्ये सुरू होणार आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी मोठी घोषणा केली आहे। प्रवासी वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बोटीची पहिली झलक मंत्री राणेंनी शेअर केली आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि कॅन्डेला कंपनीच्या माध्यमातून ही सेवा चालवण्यात येईल। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबागपर्यंत ही बोट सेवा उपलब्ध असेल। एका वेळी 30 प्रवासी वाहून नेण्याची इलेक्ट्रिक बोटीची क्षमता आहे। मेरीटाईम बोर्डाकडून 15 इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे, तर प्रवासी वाहतुकीच्या तिकीट दराबाबत लवकरच निर्णय होईल। तर या बातम्यांसोबत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। ग्रेटर नोएडामध्ये स्टंटबाजी करताना कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे चालकाचा जीव गमवावा लागला असता नॉलेज पार्क परिसरामध्ये स्टंटबाजी करताना अपघात झालाय। अपघातानंतर गोंधळ उडाला, कार उलटल्यानंतर दरवाजा बंद झाला, त्यामुळे कारमधील तरुण आतच अडकलेले होते। नागरिकांनी कसंबसं दरवाजा उघडून वेळीच त्यांना बाहेर काढलंय। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा।